आजा, हे आजा, अरे आवर की पटापटा. पाक ऊन डोक्यावाली तरी तुझ्या धारच काढत चालले तू अजून. जीजे अगं आत्ताच आलो ना मी प्रॅक्टिस वरनं. अरे हो, पण दूधवाला काय आपल्यासाठी थांबणार आहे वे. आता मला वाटलं तुम्ही काढले असतील दारा. मला येत असते आता मी नसते वय काढल्या. म्हातारे आता ग बस की काढते ना मी. अरे तसं नाही पोरा, धारत एकदा मोकळं झालो की नाही की मग आम्ही पण बाकीची कामं करायला मोकळं झालो. त्या समाधानची रात्र पाळी होती ना. आणि मामी काय करतात? तिला येळ असता तर तुझ्या ही कशाला येळ आली असती. त्यात नेमका तुझा आज नंबर लागला बघ. बरं असू दे, एका दिवसानं काय फरक पडतोय? माझ्या पोराला फुकट त्रास, सुट्टीवाले पोर पण त्याच्या हाताला दम नाही. आणि ती पुष्पी घरात कुठल्या कामाला हात लावायला तयार नाही. हा, आणि आता तर काय फेडरेशनचे अध्यक्ष झाले ना, सगळ्यात चालल्यात. जीजे बस की आता. आता काय काढू नको गोस, ग बस. ऐकलं बिकलं मामी ना गोस कालवावी. ऐकू दे, ऐकलं तर मला नाही काय फरक पडत. ह्या घरात ती आधी आली का म्या. राजा मीच पहिले धारा काढायची, आता मला नाही जमत. त्याला काय करू? आणि काय नाही राजा, काय तुला धारा काढून प्रॅक्टिस जाता येत नाही. दिवस वर आल्यावर जायचं का मी? अरे तसं नाही, एक तर म्हस पाणवता पाणवत नाही. आता बघ बरं, उशीर झाला का नाही, जा ते डेअरी बंद व्हायच्या आधी दूध घालून ये. म्हातारे घाल तुम्ही, घातलं म्हणजे बस ना तुला. जातो किटल्यांचा जा. आणते. हा ठीक आहे. जीजे काय गे? किटली. अगं ते मला दिसतंय की, पण ही कुठली किटली? अगं दुसरी दे. आता दुसरी कुठली दिवाणी? अगं ती मला बक्षिसात मिळालेली ती दे. जयडे काय करतेस हे? आजाला जर का कळ की जयडीने किटली फोडल्या तर अवघडच होईल. आजा बघते, थांब मी जयडीला विचारते. जयडे, हे जयडे, जयडे. जयडे अरे जयडी बाहेर गेले वाटतं. अरे म्या काय म्हणत्या, त्या किटली बा काय अडले होय. जा की तू दूध घेऊन, उशीर होतोय. अगं पण किटली. अरे तू जा बघू बरं, गाडी जायच्या अगोदर दूध घालावं लागेल आपल्याला, नाही तर उशीर होईल र. तुम्ही ना कुठे ठेवता काय माहिती वस्तू सगळ्या. नशीब आजाला कळलं नाही की जयडीने किटली फोडली. ही पोरगी बी बरी बाहेर गेली, नाही तर दोघांच्या भांडणाला निमित्तच झालं असतं. फुकटचा कालवा झाला असता. नमस्कार VIP. नमस्कार नेते. कुठे चाललंय? आम्ही घरनं निघतानाच ठरवतो बरं का कुठं जायचं ते. ये नशीब नेल तिकडे जाणारातले आम्ही नाही. हा सल्लाय का टोमना? अहो दोन्ही पण नाही, ह्याला पॉझिटिव्हिटी म्हणतात. काय केलंय? ऑफकोर्स भैया. बाकी तुमची संगत आहेच. बरं जयश्री, काल अजिंक्य आलं नाही बरं का जेवायला. ते माझ्यामुळे आले नाहीत. काय सांगताय काय? मग तुम्हाला काय वाटलं? आम्हाला वाटलंच होतं आज 100% जयश्रीचा प्लॅन असणार म्हणून. जयश्री बाय हार्ट मनापासून थँक्यू. वा थँक्यूची काहीच गरज नाही, मी माझं काम केलं. जयश्री अहो तुम्ही तुमचं काम करता करता आमचं बी काम केले. अहो ते म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू. तर काय धरू? सुपंत. सुपंत धरू हा. ते रिव्हर्स. जयश्री आता आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी काय मदत करू? तुम्ही मला एकच मदत करा, बोला की. की मला काय बी मदत नका करू. माझी मी समर्थ आहे. जयश्री लय भारी जोक करता बरं का तुम्ही. मी तर घरी जाऊन बी हसणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शीतल आमचीच आहे. आता तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. अजिंक्य तुमच्यासाठी, हा तशा तुम्ही समर्थच आहे. तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ, माझं मी बघीन. अहो तुमचं काय ना आमचं काय, काम होण्याशी मतलब. बाकी सगळं वेळच झालं पाहिजे, नाही तर आधी कधी केलेलं उलटून यायचं. हेच तुम्ही बी लक्षात ठेवा बर का. अहो हो हो, तुम्ही तर लगेच चिडताय बर का. बाकी काय कसली गडबड? रूपाकडे निघाली नोट्स आणायला, येत आहे का? या तुम्हीच जाऊन.
अभ्यास करा, स्कॉलर व्हा. हा? या. शेली, आपला हात दगड खाली म्हणून हिचं ऐकायला लागते र. उगाच नागाच्या पिल्ल्याला दूध पाजतोय. मला तर कधी कधी असं वाटतं की जरी नागिन आपल्यावरच उलटायची. अरे सच्चा दूध 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 का रे रावल्या? अरे दूध घे की आजीच लवकर. आणि वाटलं तर फॅट पण लावू नको, तसंच होत की. का का तुला माहित नाही वय? सच्चा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझा शब्द आणि आजीचं म्हशीचं दूध कायम डाऊटच्या पलीकडे असतं. बरं बरं, तुझ्या नादाला कोण लागते? आजा तुझा नंबर आज. अरे हो, ते जरा मामा गणपिडत आहे रे. आजा तुला केस बर का? का? तू सुट्टीवर आलायस आणि आपण नेमकी स्पर्धा ठेवली. बघू कोण जिंकते. तो जिंकतोयस की शितली? जित तर शीतलच असती. शीतलवर मला फुल कॉन्फिडन्स आहे. राहुले, शिकलेला तर मी जिंकलंय, आता अजून काय शिकायचं? काय रे, कुणाला हरवायच्या जिंकायच्या गोष्टी चालल्यात? शीतल आणि आज्या. भावा, आजा कधीच जिंकलाय, तुला माहित नाही वे? म्हणजे म्हणजे ते म्हणजे ते हे हा, ते हेच की ते सीझन मागचा सीझन नाही का? हा आजा जिंकला की ते सगळं ते चाललंय आमचं. हा, पण आता शीतल जिंकत असते का नाही बघ. का आजा जिंकत नाही बे? हो जिंकल कर, पण त्यासाठी या किटलीवर शीतल लिहिलं पाहिजे. आजा, अरे शीतलीची किटली कुठे? आरती सापडून ना घरी. कशी सापडल? ती तर त्याच्या इडीनं फुडली ना. काय? नाही 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 नाही, फुडली नाही काय? म्हणजे तशी फुडली नाही काय? राहुले, खरं सांग काय झालं? काय नाही. राहुले, काहीतरी लपवतच बरं का मायापासून. अरे ती किटली वय, ती किटली ज्यावर शीतलचं नाव होत ती केशरीच रंगाची होती ना. नीट सांगतोस का? अरे तिच्या इडीनं फुडली ना. काय? आजा, ए आजा, अरे आज थांब की. अरे किटली दूध इक्या. या आजा आता घरी जाऊन करते वाटतं तमाशा. जेडे, जेडे, काय हो जिंके? काय झालं? किटली कुठे आहे? मी काय विचारतोय, किटली कुठे आहे? तुम्हीच नेली की मगाशी. ती नाही, मला बक्षिसात मिळालेली किटली कुठे आहे? ती किटली फोडलीस ना? खरं सांग की, फोडलीस ना? मी काय विचारतोय जेडे? आजा काय रे, काय झालं? विचार जेडीलाच. जेडे काय झालं? अग काय झालं ती तरी सांग. नाही बोलणार ती. अरे मला बक्षिसात मिळालेली किटली फोडली तिनं. का ग जेडे? अरे समाधान्या, फोडली नाही, चिराटली ती. झालं की वर्ष त्याच्या किटलीला. म्हातारे, तू काय बोलू नको. तिला तोंड नाही बोलायला. हा, पण काय गरज होती? हा, अगं मला बक्षिसात मिळालेली ती किटली. म्हणून काय झालं? म्हातारे, ते काय करायचंय ना ते माझं मी बघीन. हिनं पडायची काय गरज होती? होय का? हा, काय झालं? हा, का माझ्या पुरी एवढ्या मोठ्या आवाजात बोलताय? अहो मग आम्ही किटली फोडली तिनं माझी. हा मग अहो मग काय,
तिला काय अक्कल आहे का नाही? एक मिनिट, कुठली किटली तुमची? माझी म्हणजे मला बक्षिसात मिळाली होती. हा मग म्हणून तुम्ही माझ्या पुरीची अक्कल काढताय? अजिबात माझ्या पुरीला काय बोलायचं नाही, सांगून ठेवते. अहो पण किटली फोडली तिनं माझी. तुमची किटली? कुठली किटली तुमची? मी बक्षिसात जिंकलेली. आलं मोठं बक्षीस जिंकणार. कुठं गेलं होतं हो जिंकायला? हा, म्हशी माझ्या, त्यांचं वैरण पाणी माझ्या पैशाचं. म्हस दूध देते ती दूध बी माझं, आणि ती दूध घालून तुम्ही किटली जिंकली. पण कुणाच्या जीवावर? माझ्याच ना. मग तुमची कशी किटली? कुठला हक्क सांगते तुम्ही किटलीवर? बघायला गेलं तर ती दमडीची किटली नाही, माझी पोरगी फोडल जाळल, नाही तर तिकडे उकिरड्यावर घेऊन टाकल. बघू आम्ही काय करायचंय ती. तुम्ही अजिबात काय बोलायचं नाही. तुम्ही कोण बोलणार माझ्या पोरीला? अगं पुष्पे, जी तुम्ही अजिबात मध्ये बोलायचं नाही. हा, आणि एक ध्यानात ठेवा, खबरदार एक शब्द माझ्या पोरीला बोलत तर. पुष्पे, अगं काय बोलतेस तू हे? आणि काय तुझं माझं लावलंय? हा, बघितली तर दीड दमडीची किटली, आणि त्याच्यासाठी एवढा कालवा करताय वे? हे बरं आहे की. कालवा कोण करते? मी का तुमचा लाडका भाचा? हा, एका किटलीसाठी माझ्या पुरीला जीव मारायला कमी करणार नाही ती. पुष्पे, अगं काय हे मनाला येईल ते कसं बोलतीस ग तू? मलाच बोला, सगळी मलाच बोलतात. माझ्या पुरीला बाप जन्मात कधी 4 बॉटल शिवलं नाही मी. त्या हातावरच्या फोडासारखं जपलं तिला, आणि ही बाहेरची अशी येऊन काय बी घालून पडून बोलतात वय. अगं काय बोलतेस पुष्पे? ह्यो काय बाहेर जाय वय ग? मग मग घरातली काय अशी बोलतात वय? एवढी मी फेडरेशनच्या अध्यक्ष आहे, पण कुणी मला घरात किंमत देत नाही. बाहेरची लोक 4 विचारतात तर ती मी बघवत नाही यांना. मामा सोड, माझं चुकलं. वय वय, तुमचं चुकलंय. तुम्ही माझ्या पोरीला रडवलीत, लक्षात ठेवा बर का. अगं पुष्पा, रागाच्या भरात बोलला असेल तो. फुक्कटचं खाऊन राग बरा येतो त्यांना. चल का जेडे. आजा, अरे आजा, आजा, आजा. अरे ऐक तरी. मम्मी, बघायला गेलं तर दीड जमिनीची मदत नाही ह्या घराला, आणि नुसता तोंडाचा पट्टा तेवढा चालतोय त्यांचा. तुला काय अक्कल आहे का? का बोललीस अजिंक्यांना? तू माझीच अक्कल काढ आणि मला शिकव. अगं तुला ह्यो माणूस नाही नाही ते बोलला, आणि त्याचं बरं ऐकून घेतलंस ना? बोलले मग काय झालं? काय झालं? आई तर गिळायला मिळते ना, म्हणून एवढा जोर चढलाय. आणि तू उलट मला सांग. अगं पण तू हे त्यांना नीट पण सांगू शकली असतीस. एवढं बोलून दुखवायची काय गरज होती? ए जेडे, लाईक कड पडू नकस त्यांची. तुलाच दांड घ्यावस होती ना किटली फोडायची. किटली पायी किटली गेली, आणि वर्ण ह्यांचा ऐका. तू अजिंक्यांना यापुढे काय बोलायचं नाहीस. काय ते माझं मी बघून घेईन. काय बघतीस ग? काय बघतीस? हे बघ, तुला आत्ताच सांगते, तुझ्या डोक्यात जर काही किडा वळवळत असेल ना, तर ती काढून टाक. आणि हा, जर लग्न बिग्नाचा काही विचार करत असशील ना, तर सांगून ठेवते, मला चालणार नाही. नाहीतर माझ्या एवढी कोण वाईट नाही, सांगून ठेवते. बघायला गेलं तर दीड जमिनीची किटली नाही, माझी पोरगी फोडल जाळल, नाही तर तिकडे उकिरड्यावर घेऊन टाकल. बघू आम्ही काय करायचंय ती. तुम्ही अजिबात काय बोलायचं नाही. तुम्ही कोण बोलणार माझ्या पोरीला? आजा,
तू काय र एवढा का सिरियस होऊन बसलास? काय नाही. काय कसं नाही? अगं खरंच काय नाही. ओ फौजी, मला माहितीये सगळं. यास्मिननं मला सगळं सांगितलंय. पण मला एक कळत नाही, तू कशाला एवढं चिडलायस? त्यांच्या आयडीने तुझ्या नावाची किटली फोडली. मग त्याला काय होतंय? काय? किटलीच तर गेलीये ना. मी तर तुझ्या आयुष्यात गेले नाही ना. शिकले परत नाही असं बोलायचं. सॉरी सॉरी, परत असं कधीच म्हणणार नाही. आणि हे बघ, रागाच्या भरात होतात माणसांकडनं चुका, आणि तिचं बी तसंच झालं असेल. पण आता ती माझी चांगली मैत्रीण आहे. अगं पण बावळटाला एवढी बी अक्कल. अच्छा, अक्कल बिक्कल काढायची काय गरज नाही, सांगून ठेवते. पण जरा जरी अक्कल असते ना डोक्यात, अशी वागली असती का? हाय का आता परत तेच? आणि मी म्हणते ना, रागाच्या भरात झालं असेल तिच्याकडनं असं. पण तू काय एवढ्या शिरात आणतोयस? तो लय पुळका लागे तिचा. कारण ती माझ्याशी चांगली वागते, आणि ती माझी चांगली मैत्रीण आहे आता. अगं पण तिनं तुझ्या नावाची किटली फोडली. आजा, स्वतःला त्रास देऊन किटली परत येणार आहे का? हे बघ, किटली परत आणता येईल, पण जर आपली माणसं तुटली ना, तर त्यांना परत जोडायला लई वेळ जातो. जेडी असेल रागीत, पण ती मनानं लई चांगली आहे. आधी मला असं वाटायचं, पण आता मला तिचा अजिबात राग येत नाही. चांगली मैत्रीण झालीये माझी. आणि तू मला जे काय सांगितलं ते स्वतः विसरलास होय? काय? तूच मला सांगितलं होतंस ना, जैडीची काळजी घे म्हणून. हा, मला राग कंट्रोल नाही झाला. ओ फौजी, आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडण्या अगोदर बघा तर, समोर दुश्मन हाय का आपला माणूस. आणि हे बघ, राग कंट्रोल झाला नाही ना, तर एक गोष्ट करायची. काय? डोळं मिटायचं आणि माझा चेहरा समोर आणायचा. बर. मी असताना अजिबात काळजी करू नकस, सगळे व्यवस्थित होईल. अगं सगळं व्यवस्थित होणारच आहे, पण काय माहित नेमकं कधी होणार. अजय, हे बघ, सगळ्या गोष्टींची वाट बघायची नसती, कारण गोष्टी काय आपोआप बदलत नाहीत. आता नाती जपायची म्हणजे माघार घ्यावीच लागते. 2 पावलं मागं जावंच लागतं. आपण कमीपणा घ्यावाच लागतो. आता पायाला जखम झाली की आपण पाय कापत नाही ना, मलमपट्टी करतो. आपली माणसं आपलीच असतात, हे कायम लक्षात ठेव. घेतले? तू केव्हापासून एवढं समजून बोलायला लागलीस ग? खरं सांगू, तुझ्यावर प्रेम करायला लागल्यापासून. फौजी, घरातल्यांवर अजिबात चिडचिड करायची नाही. अजिबात करणार नाही. आणि माझ्यावर बी. तुझ्यावर तर कधीच करणार नाही.